तर वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. क्वालिफाय सामना असणार आहे. एका बाजूला YBC वेबूर तर एका बाजूला दक्ष 11 सरावली. नाणेफेचं कॉल जिंकलाय दक्ष 11 सरावली संघाने प्रथमतः स्वीकार केलाय. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण स्वीकार केलाय. आमंत्रण दिलंय YBC वेबूर या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. लगेच पाहू शकाल सरपंच चषक 2024 आपण पाहतो. आजची दुसरी रात्र नक्कीच पाहू शकाल. या स्पर्धेत खूप चांगलं सहकार्य केलं गेलं ते म्हणजे पंचाली ग्रामपंचायत सरपंच मॅडम असतील. सौभाग्य आम्ही बॅटरला बॅक टू डगआउट पाठवलं होतं. का बॅटने नक्कीच फक्त पुश केलं. मनगड साने चेंडू ढकलला गेला. अनिल आहे चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे ससावते 2 अंकावर. 3 चेंडू 2 धावा नक्की धावफलकाला गावल्या गेल्या. आजच्या रात्रीमधला तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळी टॅप करायचा प्रयत्न होता. सर्व चेंडूला फील्ड करतोय परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. चांगली गोलंदाजी मनीष मोरे आपण पाहतोय. अपकमिंग स्टार आहे. समोर 2 चांगले बॅटर ज्यांनी खूप सारे मैदाने गाजवले त्यांच्या समोर एक कॉन्फिडंटली गोलंदाजी करतोय मनीष मोरे. कौतुक असं केलं पाहिजे या गोलंदाजाचं. हलक्या बॅटने खेळला गेला. विकी चुकी करतो. चेंडू निघून सीमारेषा पार आलाय चौकार. नक्कीच पाहू शकाल अरुणजी पाटील साहेब आहेत त्यांचा आपण धन्यवाद करूया. आदरणीय सन्माननीय जितू घरे साहेब असतील तसंच जयकांत भाई साहेब अनिल तरे साहेब असतील संजय म्हात्रे साहेब महावीर शेठ आहेत तसंच सचिन भवा साहेब विक्रांत संके साहेब नरेश भाऊ धोडी साहेब नक्कीच पाहायला भेटतात. जिजाऊ संघटनेचे भोसले अध्यक्ष तसंच पाहायला गेलं तर प्रशांत शंभू प्रसाद सिंग साहेब या सगळ्यांचा आपण मनापासून धन्यवाद करूया. ज्याने मला चांगलं सपोर्ट केले या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा मनापासून धन्यवाद असतात. वळे मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू धावांची गोष्ट धावा धावफलकाला गावले गेले. आतापर्यंत 7 धावा. यावेळेस व्हाईट बॉल नक्कीच चाला पाहू शकाल. एक्स्ट्रा धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. तसंच नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतं करण ठाकर आणि सर्वेश शंकेच्या माध्यमातून धावा आहेत 8.
हलक्या बॅटने खेळला गेला, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं. एकमेव चौकार आला, खराब क्षेत्ररक्षण नक्कीच केला तो खेळाडू विकीच्या माध्यमातून, परंतु काय गोलंदाजी केली मनीष मोरे यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकाची समाप्ती, धावांची गोष्ट की धावा आहेत 9. बॅटिंग करणारा संघ आणि फिल्डिंग करण्याचा खेळपट्टीवर टीम मीटिंग्स करायची नाही, आपण दक्षता घ्या प्लीज. खेळपट्टीच्या बाजूला आपण टीम मीटिंग्स करायची, आपण दक्षता घ्यावी. पहिला षटक संपले गेले. एका षटकाची समाप्ती, धावांची गोष्ट की धावा धाफळका लगवल्या गेल्या, ते म्हणजेच धावा आहेत 9 धावा. नक्कीच यानंतर जो सामना असणार, एका बाजूला मायकोप विरुद्ध संघर्ष मुर्बे सॅम 11. सर्वेश आला, पहिला चेंडू वेगवान टाकायचा प्रयत्न होता, विकेट किपर चुकी करतोय आणि यावेळेस काय काढला गेला बघा. आपण ओढतो नक्कीच केला होता. 9+1 म्हणजेच 2 धावा धावफलक लगायला जातील. धावफलक 2 ने पुढे सहसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 अंकावर. सर्वेशला इंट्रोड्यूस केले गेले. नक्की पाहू शकाल हिमेश सारखा गोलंदाज होता, त्याला नक्की थांबवलं गेलं, परंतु सर्वेश स्वतःला इंट्रोड्यूस करतोय. धावसंख्या 11 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. बहुतेजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच वेलकम सर. आपण आला आहेत, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. प्रतिदा नो बॉल टाकला गेला, टॅप करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा फळीचा चांगला संपर्क झाला नाहीये. कार्पेटला रोखत चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन समावेश होतोय. चेंडूवाला निर्धाव 9ची 1 धाव नक्कीच लगावली जाईल. फरक 12 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल होता, फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षण केलं गेला, कुठली धाव घेतली गेली नाहीये. डॉट बॉल. पहिले 2 चेंडू नो टाकले, तदनंतर हा चेंडू निर्धावाला लॉर्ड फुलटॉस बॉल होता, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं दक्ष 11 सरावली संघाच्या खेळाडूकडून. यानंतर मायकोप विरुद्ध संघर्ष मुर्बे सॅम 11 बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचे. पाडा चूक केला गेला. अनिल पाहू शकाल, खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं, चेंडू निघून जातो सर सीमारेच्या पार. SK च्या सलामीसाठी आलाय चौकार, 4 धावा. स्वीट 16 16 धावा धावफलक नक्कीच जमा केल्या गेल्या. आतापर्यंत या इनिंग्स मध्ये पाहू शकाल 2 चौकार पाहायला भेटल्या. एक चौकार करण आणि एक चौकार प्रेम खेळतो. यावेळेस पाहू शकाल नो बॉल होता, थोडासा खराब गोलंदाजी पाहायला भेटते. 3 नो बॉल टाकलेत या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज सर्वेश संखे या गोलंदाजाने. चांगली स्पर्धा पाहतो आपण. कल्पेश मडवी आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल, आपण आपला सुद्धा वेलकम असेल. फ्लाइट चेंडू होता, 5वा चेंडू बॅटरला फसवला गेला. एक वेगळा सेलिब्रेशन करत असताना आपण पाहतो गोलंदाज मिस्टर सर्वेश संखे करंट टाकून सारखा मोठा गडी बॅक टू बॅक आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र ठाकूर म्हणजेच बाबू बॅटिंग साठी 3ऱ्या क्रमांकावर आलेत. पाहू शकाल तुषार लढेला थांबवलं गेलं आणि नरेंद्रला वरती पाठवलं गेलं. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावर आहे. चेंडूची गोष्ट 3 चेंडूचा खेळ संपला गेले. थोडासा क्षेत्राचा बदल करा, चला स्पीडअप करा. 15 मिनिटाच्या 4 षटकं परिपूर्ण करायचे आहेत, ही आपण दक्षता घ्या. ऑन साइडला 4 खेळाडू सज्ज करतायत नरेंद्र साठी. ऑफ साइडला 3 खेळाडू सज्ज केले गेले. धावसंख्या 17 धावा धावफलकावर 3 चेंडूचा खेळ संपला गेले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्यावेळेस पाहू शकाल थोडासा वेगळा चेंडू टाकायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल नक्की टाकला गेला. धावसंख्या पुढे सहसा होते. धावसंख्या 18 धावा धावफलकावर 18 आणि गडी बाद झाला मात्र 18 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद झालाय. यावेळेस प्रतिदा व्हाईट बॉल. धावसंख्या अजून एक्स्ट्रा टाकले गेली. 5 चेंडू एक्स्ट्रा टाकले आतापर्यंत या षटकामध्ये. पाहू शकाल 2 नॉन बॉल आणि पाहू शकाल वाईट चेंडू टाकले गेले तब्बल
3 वाईट 2 नो बॉल अशा प्रकारे 5 एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले सर्व्हिसच्या माध्यमातून थोडी चर्चा करतायत पंचांबरोबर. टॅप फटका सुरेख खेळला गेला. अनिल होता त्याला बीट करून चेंडू निघून जायचा सीमारेषा पार. आला दर्जेदार चौकार 4. तुझं महागडा षटक खूप लांब षटक चाललंय असं म्हणावं लागेल, कारण की 4 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत या षटकामध्ये. 4 चेंडू फक्त लिगल डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला. खराब चेंडू परत एकदा या षटकामधला पाहू शकाल. 3रा नो बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे ससावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर लगावले गेला ते म्हणजे 24 धावा. 3 चेंडू आणि टॅपचा फटका खेळला गेला. सध्या चेंडूला फील्ड करतो. फेकी केली गेली. थोडासा चेंडू गॅदर करता आणि सर्व्हिसला 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे ससावते. 25 धावा धावफलकावर लगावले गेल्या. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी खूप लांब षटक म्हणावं लागेल टाकत असताना सर्व्हिस संख्ये हलक्या बॅटने खेळला गेला. पाहू शकाल सध्या चेंडूला फील्ड करतो. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांची समाप्ती धावांची गोष्ट धावा आहेत त्या 26 धावा धावफलकावर. या षटकामध्ये तब्बल 17 धावा जमा केल्या गेल्या. 3 नो बॉल 3 व्हाईट बॉल आणि पाहू शकाल 2 चौकार 1 गडी बाद सुद्धा केला. परंतु थोडंसं महागडं षटक टाकलं गेलं. येणाऱ्या अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील नक्की मागील वर्षात चॅम्पियन संघ साई कृपा देलवाडी संघ आलेले त्यांचं सुद्धा आपण करूया वेलकम. नक्की मागील वर्ष एक नवीन चॅम्पियन भेटला होता. प्रत्येक वर्षी नवीन चॅम्पियन 45च्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चला स्पीडअप करा पंकज माछी प्लीज. पंकज माछी यावेळेस गोळी मागवत सज्ज होईल. आपण पाहू शकाल थोडासा बदल करतात क्षेत्रक्षणामध्ये. ऑन साइडला 4 आणि ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 4 खेळाडू सज्ज केले गेले. पंकज माछीचा पहिला चेंडू ऑब्रेक टाकला होता. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभव आहे या खेळाडूकडे. पहिल्या चेंडू धाव टाकला गेला. धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या ते म्हणजे 26-26. यावेळेस क्लीन बोट. नक्कीच मी सांगितलं होतं पंकज मार्खी सारख्या बोलून थांबवलं होतं. सर्व्हिस स्वतः गोलंदाजी मार्कवर आला. कुठं कुठे तो डिझाईन चुकलाय का, परंतु यावेळेस पाहू शकाल अप्रतिम कमबॅक केला गेला आणि फलंदाज प्रेम मोरेला पाठवले मैदानाच्या बाहेर. डिझाईन बॅटर मैदानाच्या आत सुभाष राठोड बॅटिंग साठी आलाय. 4थ्या क्रमांकावर 2 चेंडू निधाव टाकले गेले. इकडे बाद करणे यशस्वी ठरलाय. गोलंदाज सूरज उपाध्याय आपला सुद्धा वेलकम असेल. शिवराज वेऊर संघ पाहू शकाल त्या सुद्धा वेलकम असेल. प्रत्येक आलेल्या संघाचा खेळाडूचा प्रेक्षकांचा वनमॅनशिप पंचाळी कमिटीच्या माध्यमातून मी युसुफ सय्यद माझ्या बरोबर संतोष पाटील सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल लेग बाय चेंडूत 1 धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे ससावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 27 धावा. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला होता. बहुशाही विभागाला हलकीशी अपील करतायत. नक्कीच फटका सुरेख होता. आवाज चेंडूवर असा आला विकेट किपर अपील करता हिट विकेट झालाय का, परंतु सुरेख गोलंदाजी. पंकज माछीचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूमध्ये मात्र 1 धाव कच्चा केली आहे. धीरज मोरे सुद्धा आश्चर्यचकित झालेत. विकेट किपरने अपील केली आहे. टॅप करता प्रयत्न होता. मनीष मोरे पुढे ससावली चेंडूला फील्ड करती फेकी केली. परू शकाल चेंडू आणि यष्टाचा काही संपर्क झाला आणि 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे ससावती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28. काही षटक टाकले या षटकामध्ये मात्र 2 धावा कच्चा केल्या. शेवटचा अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3रं षटक मार्ग असतं मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू होता. हिमेश पाहू शकाल चेंडूला फील्ड करतात आणि काय घडलं गेलं बघूया आपण. 1 धाव वेगाने परिपूर्ण केले जाईल. षटक क्रमांक 3 संपला गेले. 3 षटके समाप्ती धावांची गोष्ट की मात्र 29 धावा या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. सुरेख गोलंदाजी अनुभवी गोलंदाज पंकज माछी यांच्या माध्यमातून. चला टॉस साठी सज्ज जरा विनंती असेल मायकोप असंघ आणि एका बाजूला संघर्ष मुर्वे सॅम 11.
शेवटच्या षटकामध्ये हिमेशला इंट्रोड्यूस केले गेले. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा, तिसऱ्या षटकामध्ये मात्र 3 धावा. ताजुद्दीन सिद्दीकी आणि साहिल शास्त्री सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज हिमेश सज्ज झाला गोलंदाज मार्कवर. फुलटॉस बॉल, फटका सुरेख. मनीषने प्रयत्न चांगला केला होता परंतु पाहू शकाल चेंडू निघून गेला. सीमेच्या पार चौकारासाठी धावसंख्या 4 ने पुढे सहसा होती. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर लगावली जाईल ती म्हणजे 33. फुलटॉस बॉल होता. चांगला फटका सुभाष राठोडच्या बॅट मधून आलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम षटक मार्गस्थ. हलक्या बॅटने खेळला गेला. मनीष थोडासा फंबल झाला. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. 34. शॉर्ट चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नरेंद्र ठाकूर बाबू बॅक टू डगआउट. इट इज आहे. पाठवल्या गेल्या बॅटरला. चला स्पीडअप करा सरवली संघ. पंच चला स्पीडअप करा सांगायचं प्लीज. 3 चेंडू आणि धावा लगावला गेला. धावफलकावर 34. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळला गेला परंतु पाहू शकाल पंकज पहिलेच फिरल्याने गॅप शोधलाय बॅटरने. आलाय चौकार. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. अजून पाहू शकाल शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला. बघा अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 38 धावा. बॅकफुट आला. फटका तर सुरेख खेळला. विकी आहे चेंडूला फील्ड करतोय. चांगला क्षेत्ररक्षण पंकज माची चेंडूवर आला. बघूया आपण यावेळेस अनिल खूप वेगाने आला आणि धावची तुषार लढे बॅक टू डगआउट. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावसंख्या किती सचावते. धावसंख्या 39 धावसंख्या धावफलक. नक्कीच आपण क्रिकेट पाहतोय मैदानात तसं नाट्यमय क्रिकेट होतं. विकेट किपर स्वतः यष्टा सोडून पुढे सरसावला परंतु अनिलने प्रेझेंट माइंड लगावला आणि खूप वेगाने मनीष भोई सुद्धा हसतायत त्या क्षेत्रक्षणामध्ये पाहू शकाल. कारण की विकेट किपर जागेवर राहणं खूप गरजेचं आहे आणि चांगला क्षेत्रक्षण पंकज माची परंतु खूप सुरेख बॅकअप दिला गेला अनिलच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. धावसंख्या 39. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळेस सरळ बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. थोडासा मिसफील्ड झाला आहे गोलंदाजीकडून परंतु 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. 40 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल 3 धावा आल्या आणि या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्यात. अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या 40. यानंतर बनवायच्या विजयासाठी नेक्स्ट इनिंग मध्ये दक्ष 11 सरावली या संघाला 41. चला टॉस साठी या बघतो कॅप्टन्स मनीष भोईर कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं. मायकोप असंघ आणि एका बाजूला संघर्ष मुरबे सॅम 11. चला टॉस साठी या. मी विनंती करेल भोतेश दादा पाटील आपण या आपल्या शुभास पण टॉस करूया. भोतेश साहेब या आपल्या शुभास पण टॉस करणार आहोत. रोनित एका बाजूला बिकेश भोईर. चांगला बॅटल पाहायला भेटेल. दोन्ही मातब्बर संघ दोन्ही चॅम्पियन संघ. आपण बघू शकाल सन्माननीय भोतेश दादा पाटील यांच्या शुभास पण टॉस करूया. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ दिला जाईल आणि पाहू शकाल सॅम 11 मुरबे संघाचा कॉल असणार आहे. एका बाजूला वन मॅन शो एका बाजूला पंचाळीचा कॉल केला गेले आणि यावेळेस पंचाळी हा आलेला आहे. टॉस पिन झाला तर म्हणजे मुरबे संघ. धन्यवाद सर आपण विराज बनवा. रोनित टॉस तुम्ही जिंकलात निर्णय काय असणार आहे. गोलंदाज.
नक्कीच सामना किती रंगादार आहे. समोरचा मायकोप संघ आहे आणि आज मुरबे संघाचे प्रत्येक खेळाडू तुमच्या संघामध्ये पूर्ण संघ आलाय. हो यस. काय सांगाल स्पर्धा पाहून, लाईट्स पाहून, मैदान पाहून कसं वाटलं तुम्हाला? खूप आयोजन आणि चांगलं आहे खूप. कसं बिगेश टॉस तुम्ही गमावलाय, तुम्हाला बॅटिंग करायची परंतु टॉस जिंकल्याचा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. नक्कीच प्रथम फलंदाजी करायची. मागील स्पर्धा जेव्हा झाली पंचाळी भागामध्ये तेव्हा पूर्ण संघ पाहायला भेटला आणि मनीष बिगेश पूर्ण खेळाडू नव्हते. विशाल आणि अमरचे लग्न होते त्या अनुषंगाने आज पूर्ण संघ आम्हाला पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. हा नक्की आज पूर्ण संघ पाहायला भेटेल. देखील लग्नाची मेजवानी तुम्ही करून आलेत. बेस्ट ऑफ लक असेल. तुम्हाला बॉल चॉईस करून घ्यायचे दोन्ही संघनायकांनी. मुरबे संघ आणि मायकोप संघ बॉल चॉईस करून घ्या. तर एक चेंडू आणि एक धाव फटकावून लगावली गेली. पहिला डॉट तर व्हाईट बॉल बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल हा चेंडू सुद्धा आलाय. डॉट धाव करण्याचा प्रयत्न होता विकी यांचा परंतु डॉट बॉल. आधी तो थोडासा शॉट करता येतो कारण चेंडू गॅदर झाला असता का बॅटच्या कडे लगावली गेली होता हा प्रश्न निर्माण झाला होता परंतु कुठली धाव नाहीये. दोन चेंडू धाव टाकले गेले. एक व्हाईट बॉल मध्ये एक धाव आली आहे. दोन चेंडू एक धाव दफळक अजून बनवायचे आहेत. 40 धावा. पाडाचूक करण्याचा प्रयत्न होता. खूप उंचावर चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल साडी चेंडू निघून जातो. एकेरी धावा साडी दफळक 2 वर जाऊन पोहोचेल. 3 चेंडू 2 धावा दफळक लगावल्या गेल्या. पहिला षटक मार्ग असतं. अजूनही 21 चेंडू बनवायचे आहेत. विजयासाठी 39 21 बॉल आणि 39 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी दक्ष 11 सरावली संघाला. दक्ष 11 सरावली किंवा IBC कुठला संघ क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला गेला होता. खेळाडू आहेत प्रेम मोरे संघनायक चेंडूला फील्ड करतायत. चांगला क्षेत्ररक्षण प्रेमच्या माध्यमातून हा आला डॉट बॉल. ऑफ ब्रेक चेंडू होता. फटका सुरेख खेळला गेला आणि पाहू शकाल हिट विकेट शर्मामध्ये फलंदाज बॅक टू डक आउट गॉन. नवीन बॅटर मनीष मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साडीत लेफ्ट डावखोरा फलंदाज आहे. मनीष मोरे पहिला चेंडू फुल टॉस होता. लेग साईडच्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉक्स आउट चेंडू फलंदाज बाद झालाय. मनीष बॅक टोडकर पहिलं षटक संपलं गेलंय. एका षटकाच्या समाप्ती धावांची गोष्ट की धावा आहेत मात्र 2 धावा त्या फटकावर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. येणारे 3 षटक बनवायचे आहेत. 39 सामना विजयासाठी रेडीच आहे. आहे 18 चेंडू बनवायचे 39. आपण पाहू शकाल जो संघ विजय होईल सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल. कालच्या दिवसामध्ये 4 संघ क्वालिफाय झाले. पहिला संघ पासळ, दुसरा संघ जेम एंटरप्राइजेस सायगन सातपाडी, तिसरा संघ पॅराडाईज बोईसर आणि चौथा संघ तारापूर असे 4 संघ क्वालिफाय झाले. आपण पाहू शकाल व्हाईट बॉल दर्शवले गेले. त्यावेळेस क्लीन बोल्ड तिसरा गडी बाद गॉन. फुलवाला तू माझी माला अगं मी फुलवाला. संघाचे यश भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि चांगला सपोर्ट मायकोप संघाला त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी असतोय. हेलिकॉप्टर घ्यायचा प्रयत्न होता परंतु धीरज आहेत चेंडूला फील्ड करतात. कुठली धाव नाहीये. प्रेम मोरे मात्र चांगले गोलंदाजी करतोय. ऑन साइडला फटका खेळला गेला. चौकार आलाय. 4 धावा या डीजे.
7 धावा धावफलकावर आहे 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला गेला. चांगला क्षेत्ररक्षण धीरजच्या माध्यमातून स्वतः हिसकीट झाल्यावरती चेंडूला अडवलंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूची गोष्ट केली तर 4 चेंडूचा खेळ संपला गेला. दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. चेंडूवाला डॉट निर्धाव चेंडू. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. सर्वेश कुठली धावण्याचा प्रयत्न करत नाहीये. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटके समाप्त. 7 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू बनवायचे विजयासाठी. अजूनही 34 धावा विजयासाठी रेडीच आहे. यावेळेस पॅडा स्वीप करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू खेळला गेला. मात्र 7 धावा धावफलकावर. 11 चेंडू बनवायचे. 34 तब्बल 8 चौकार खेचावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. फ्लॅट चेंडू टॅप खेळला गेला. करण ठाकूर चेंडूवर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. निर्धाव चेंडू. 10 चेंडू आणि बनवायचे 34 धावा विजयासाठी. ज्यावेळेस पाहू शकाल चेंडू पाहायला आपल्याला धावण्याचा प्रयत्न. सुभाष राठोड लहानपणी कुठे कुठे गोड्यानी लगोरी खेळली नसेल असं वाटतंय, परंतु पाहू शकाल बाईच्या पण धाव आली आहे. सुभाष राठोड स्माइल करतायत, बाबू सुद्धा स्माइल करतात. तर गोट्या खेळणं गरजेचं आहे. आपण अंडर बॉक्स मध्ये रनआउट खूप महत्वपूर्ण असतं. यावेळेस धीरज नो स्कोरचा कॉल दिला पंचांनी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धीरज लाल्या नावाने जास्त प्रसिद्धी दिली. स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक वेळी चांगलं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 मार्ग असता. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये पाहू शकाल 22 मध्ये मात्र धाव आली आहे. आणि यावेळेस पाहू शकाल निर्धाव षटक टाकला गेला. मेडनवर टाकणारा दुसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला. आदित्यच्या नावावर दुसरा षटक आलाय. पहिला आपण पाहू शकाल पहिला षटक टाकला गेला. गोलंदाज स्वप्नील पाटील ठरला गेला. दुसरा गोलंदाज ठरला आदित्य वाबीज संघाचा. अजूनही येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा बनवायचे विजयासाठी. बिजू आपण पाहतोय ब्रिजेश गोलंदाज मावका सज्ज होईल. 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. एक अलीम, एक मिनिट सर. अलीम वायरवर आपला पायाचा तो वायर हलते. कॅमेऱ्याची वायर आहे प्लीज. थोडासा डिफिकल्ट होईल. आपण दक्षता घ्या. कुठलाही कालबोट नको लागायला. खूप खूप धन्यवाद. ही दक्षता. कोणी कॅमेरामॅनच्या टेबल बसायचं नाही. ती वायर आहे तिकडे. ते वायरच्या थोडंसं लांब राहायचं आहे प्लीज. आमची ऑर्गनायझर तसा कॉल करतायत तुम्हाला. आपण स्वतः लक्ष द्या. यावेळेस टॅप केला गेला. एक सिंगल धाव नक्कीच येईल. पाहू शकाल पंच नक्की दर्शवतील. सर डिक्लेअर आहे की डॉट आहे सर? डॉट. चांगलं क्षेत्ररक्षण करण ठाकूरच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. कुठली धाव नाही आहे. 5 चेंडू आणि 33ची गरज. यावेळेस सर्वेशने खूप जोरात हा फटका खेळलाय. नक्कीच सौम्य से एक ही मारूंगा मगर जोरदार मारूंगा असा फटका खेळला गेला. आला चौकार. अजून म्हणवायचे 29. 4 चेंडू 29 धावांची गरज. चला मॅच बॉल मागवायचा आहे. मुन्ना गँग प्लीज. चला सर आपण यूज बॉल देतोय. हे म्हणतात वेलकमला हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल त्यांचं सुद्धा वेलकम झालंय. संजय म्हात्रे साहेब आलेले आहेत. वेलकम संजय म्हात्रे साहेब. आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल स्पॉन्सर केली गेली. बॅक टू बॅक 2 चौकार सर्वेच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या पाहू शकाल डबल फेक कन्वर्ट झाली आहे. 16 अंकावर. प्रत्येक 10 थोडासा लोअर फुलटॉस चेंडू होता. फ्लाईट हिट होता. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू 8 धावा खर्च केले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम 2 चेंडू या षटकामधले. प्रत्येकदा फसवा चेंडू टाकला गेला. लेग ब्रेक टाकला गेला आणि बॅटरला फसवलं गेलं. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला. आणि हा आला व्हाईट बॉल. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 17 धावा धावफलकाला गावल्या गेल्या.
आणि हा सामना विजय झाला तो म्हणजे आपण पाहू शकाल 23 या धावाने YBC वेगूर संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल करण ठाकूर. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच. 8 धावा ज्याने पण 2 महत्वपूर्ण गडी बाद केला तो ठरतो मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल आमचे मुख्य व्यासपीठावर नक्की सन्माननीय प्रशांत सिंग साहेब या आपल्या शुभास्तामध्ये देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि जसा सामना सुरू होईल आपण पाहू शकाल आपल्याला जोडले जातील संतोष पाटील मायक्रोफोनवर. करण या मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहू शकाल बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच. प्रशांत सर आपले शुभास्तापन देणार मॅन ऑफ द मॅच. प्रशांत सर या प्लीज. करण ठाकूर करण या मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर फर्स्ट ऑफ आपण ही कॅप देणार आहोत जी कॅप आम्हाला प्रफुल्लजी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली. तसं पाहू शकाल सॉक्स आपण देणार आहोत वी स्पोर्ट्स अनिकेत राऊत आणि विशालदादा वैद्य यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. तसंच बॅट ग्रिप हेमंतदादा साहेबांच्या माध्यमातून बॅट ग्रिप सुद्धा दिली आहे. तसंच नैना मात्र मॅम पंचायत ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून हे पेन सुद्धा दिले गेले. आणि एक स्वीट ट्रॉफी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आदरणीय सन्मान्य नीलम मोरेश्वर साहेबांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर केली. करण ठाकूर ठरतं मॅन ऑफ द मॅच. नक्कीच 1 मॅच पंचायत स्पर्धा खूप सुरेख आहे. करण कॉंग्रॅच्युलेशन्स क्या कहेंगे